Assalamu alaikum to all of you. Dear student, welcome to the online learning. Last period we start our topic सर्वनाम, pronoun. हे मागच्या तासिकेला आपण अभ्यासलं होतं. त्याची डेफिनेशन, व्याख्या आपण मागच्या तासिकेला पाहिली होती आणि एक उदाहरण पाहिलं होतं. आज आपण त्यातील आणखी काही एग्जाम्पल्स पाहूयात. आज हम उसमें के और कुछ एग्जाम्पल्स उदाहरण पढ़ेंगे. ओके, टुडे वी आर गोइंग टू लर्न सम एग्जाम्पल्स ऑफ pronoun, सर्वनाम. ठीक आहे, पहा, लेट्स गो. पहा, इथे एक पॅरेग्राफ दिलेला आहे, ते आपण आधी वाचून घेऊया. ये 4 लाईन हम पहिले पढ़ लेंगे. देखिए, सुभाष शाळेत आला. मी इथून सुरुवात केली. पहा, सुभाष शाळेत आला. समोरच त्याला त्याचा मित्र समीर दिसला. इथं अंडरलाईन केलेले शब्द समजून घ्या. मैं आपको बता रहा हूँ. सुभाषला खूप आनंद झाला. तो म्हणाला, मित्रा, काय रे, कसा आहेस? बरं वाटतंय ना तुला? तू नव्हतास तर मला करमत नव्हतं. सुभाष बोलत होता. बोलताना तो अगदी रडवेला झाला. समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याने सांगायला सुरुवात केली. इथं पहा, इथं अंडरलाईन केलेले शब्द पहा आधी. त्याला, त्याचा, तो, तुला. इथं पहा, त्याला, त्याचा, तो, तुला, मला, तो, त्याच्या, त्याने, आहे ना. हे शब्द सगळे आलेले आहेत. हे सगळे प्रोनाउन, सर्वनाम इथं आहेत. ये सब अंडरलाइन किए हुए क्या है? सर्वनाम आहेत. इथं प्रश्न पहा काय आहे. वरील परिच्छेदात मीन्स ऊपर के पैसेज में अधोरेखित केलेले, अधोरेखित मीन्स अंडरलाइन. ओके, अधोरेखित मीन्स अंडरलाइन किए हुए. अधोरेखित केलेले सर्वनामे, प्रोनाउन्स कोणासाठी वापरले आहेत ते त्या शब्दासमोर लिहा. इथं तेच शब्द जे अंडरलाईन केलेले आहेत ते सगळे शब्द इथं दिलेले आहेत आणि ते शब्द कोणासाठी आले आहेत ते आपल्याला इथं पाहायचं आहे. ठीक आहे, चला तर मग आपण समजून घेऊया ते. ओके, आपको अच्छी तरह समझना है क्योंकि एग्जाम्पल आपको ही लिखना है. ठीक आहे, पहा, मी एक वेळा ते पॅसेज वाचता वाचता तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, इथं पहिला शब्द आलेला आहे त्याचा. ठीक आहे, सुभाष शाळेत आला. कोण शाळेत आला? कोण आया स्कूल में? सुभाष. समोरच त्याला, त्याला मीन्स किसे? सुभाष को. अभी किसके बारे में बता रहे हो? सुभाष. त्याला त्याचा मित्र समीर दिसला. इथं त्याला आणि त्याचा हे दोन शब्द आलेले आहेत. त्याला आणि त्याचा हे दोन्ही शब्द सुभाषसाठी आलेले आहेत. किसके लिए आहे? सुभाष के लिए. त्याला आणि त्याचा हे सर्वनामे सुभाषसाठी आलेले आहेत. अंडरस्टूड? मित्र समीर दिसला. ठीक आहे, आता इथून वाचूया. पहा, सुभाषला खूप आनंद झाला. तो, इथं तो शब्द आलेला. तो म्हणाला. तो मीन्स कोण? सुभाष. सध्या सुभाषसाठीच सुरू आहे. सुभाषने कहा, मित्रा, काय रे, कसा आहेस? बरं वाटतंय ना तुला? ये कौन किसको बोल रहा है? सुभाष समीर को बोल रहा है कि तुम कैसे हो, तुम्हें अच्छा लग रहा है ना. तर तुला हा शब्द मग आता कोणासाठी आला असेल? तुला शब्द कोणासाठी आला असेल? समीरसाठी, है ना. सुभाष त्याला विचारत आहे. सुभाष उसको पूछ रहा है कि तुम कैसे हो, है ना. मग तुला शब्द हा समीरसाठी आलेला आहे. ओके, तू नव्हतास. तू मीन्स कोण? सुभाष समीर को बोल रहा है कि तू नव्हतास. तर हा तू हा शब्द समीरसाठी आलेला आहे. तू सर्वनाम समीरसाठी. तर मला मीन्स कोण बोल रहा है अभी? सुभाष. सुभाष म्हणतो मला करमत नव्हतं. मला हा शब्द आलेला आहे सुभाषसाठी. सुभाष बोलत होता. बोलताना तो सुभाष बोलत होता, मतलब सुभाष बोल रहा है. तर बोलताना तो मीन्स सुभाष. तो हा शब्द कोणासाठी आलेला आहे? सर्वनाम सुभाषसाठी. तो अगदी रडवेला झाला होता. समीरने त्याच्या मीन्स सुभाषच्या. त्याच्या मीन्स सुभाषच्या खांद्यावर हात ठेवले व त्याने
सांगायला सुरुवात केली. त्याने मीन्स समीरने. त्याने हा शब्द कोणासाठी आलेला आहे? समीरसाठी. ठीक आहे, ही आपली सुरुवात आहे. आपण याचे आणखीही काही एग्जाम्पल पुढे पाहूयात, जेणेकरून तुम्हाला सगळं समजून जाईल, है ना. ये आपको शुरुआत है, आपको धीरे धीरे समझ में आ जाएगा. देखिए, इथं आपण जेवढेही शब्द पाहिले की त्याचा, तो, तू, तुला, तू, मला, तो, त्याचा, त्याच्या, त्याने, हे सगळे शब्द आपण पाहिले की कोणता शब्द कोणासाठी आलेला आहे. ठीक आहे, आता पुढचं एक उदाहरण पहा. खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा. मीन्स उन वर्ड्स को अंडरलाइन कीजिए. कौन से वर्ड्स? प्रोनाउन. सर्वनामे आपल्याला अधोरेखित करायची आहेत. तुम्ही ओळखू शकता का? आप पहचान सकेंगे इसमें की प्रोनाउन्स? सर्वनामे ओळखू शकता? ठीक आहे, आपण पाहूयात. पहा. ते बाजारात गेले. याच्यात सर्वनाम कुठला आहे? विच इज प्रोनाउन? सर्वनाम शब्द कुठला आहे? ते. ते बाजारात गेले. वाक्यातील सर्वनाम शब्द कुठला आला? ते आला. ठीक आहे. दुसरं. तुला त्यांनी हाका मारल्या. तुला त्यांनी हाका मारल्या. कुठले शब्द सर्वनाम आहेत? कोणते शब्द सर्वनाम आहे? तुला आणि त्यांनी. इथे 2 सर्वनामे आले आहेत. ठीक आहे. आम्ही जेवत होतो. इथं सर्वनाम कुठलं येईल? आम्ही. कुठलं सर्वनाम येईल? आम्ही जेवत होतो. ठीक आहे. त्याचा आवाज गोड आहे. याच्यात सर्वनाम कुठलं आहे? कोणतं सर्वनाम आहे इसमें? त्याचा. त्याचा आवाज गोड आहे. नंतर मी स्वतः झाडून घेतले. इथं सर्वनाम कुठले आलेत? मी आणि स्वतः, हे दोन्ही इथं सर्वनामे आले आहेत. आपण प्रकल्प पूर्ण करूया. कुठला सर्वनाम आहे? कोणचं प्रोनाउन आहे इसमें? आपण. कुठला शब्द आलेला आहे? आपण. पहा, आपण जे शब्द पाहिले याच्यामध्ये ते हा सर्वनाम आले आहे. या वाक्यात तुला आणि त्यांनी ही सर्वनामे आली आहेत. आम्ही हे सर्वनाम ईमध्ये आले आहे. त्यानंतर या वाक्यात इस सेंटेन्स में त्याचा हे सर्वनाम आया आहे. या वाक्यामध्ये मी स्वतः ही दोन्ही सर्वनामे आली आहेत. आणि शेवटच्या वाक्यात आपण प्रकल्प पूर्ण करूया हे सर्वनाम आपण आलेलं आहे. ठीक आहे. पहा, पुढचं एक एक्झाम्पल पाहूया. खाली काही वाक्य दिली आहेत. त्यातील नामे ओळखून त्यासाठी योग्य ती सर्वनामे वापरा. ठीक आहे. पहा, आपण आता एक एक करून एग्जाम्पल समजून घेऊया. मतलब ये सेंटेंसेस हमें यहाँ पर दिए हुए हैं. इन सेंटेंस में हमको क्या करना है? त्याच्यामध्ये आपल्याला नामे ओळखून, म्हणजे आधी नामे ओळखायची आहेत आणि त्याच्या ठिकाणी कुठला शब्द आपण सर्वनाम यूज वापरू ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. नाम की जगह आपण कोणचं सर्वनाम यूज करेंगे. पहा, पहिलं हसीना खूप हुशार आहे. रिकामी जागा रोज शाळेत जाते. आता इथं नाम कुठला शब्द आले आहे? हसीना. हसीना शब्द नाम आलेला आहे. तर मग आपण पुढच्या वाक्यात सर्वनाम प्रोनाउन कोणचं लिखू? कोणचं लिखेंगे हम? कोणतं लिहू आपण? हसीना ही गर्ल, मुलगी आहे. मग आपण तिच्यासाठी लिहू की ती? काय लिहू आपण? ती हे शब्द लिहू. ठीक आहे. हसीना खूप हुशार आहे. ती रोज शाळेत जाते. ठीक आहे. आता पुढचं पहा. दुसरा आहे. पक्षी उडत उडत लांब गेले. रिकामी जागा दिसेनासे झाले. यामधलं नाम कुठलं आहे? पक्षी. पक्षी हे नाम आलेलं आहे ना. आणि पक्षी उडत उडत लांब गेले म्हणजे इथं एक पक्षी नाही आहे, अनेक पक्षी आहेत, प्लुरल आहे. ठीक आहे. खूप एका पक्षीविषयी सांगितलेलं नाही आहे. एक बर्ड के बारे में बताया क्या? नाही, बहुत सारे बर्ड आहेत. मग आपण अनेक पक्षी सांगितल्यामुळे इथं काय लिहू? रिकामी जागा दिसेनासे झाले मी. तिथं आपण लिहू ते. काय लिहू आपण? ते हा शब्द लिहू आपण तिथं. म्हणजे पक्षी उडत उडत लांब गेले, ते दिसेनासे झाले. ठीक आहे.
पुढचं आहे ई पहा. बाई मुलांना खाऊ वाटत होत्या. रिकामी जागा मुलांशी गप्पा मारत होत्या. यातील नाम आहे बाई. बाई हे शब्द नाऊन आहे, नाम आहे. मग याच्या ठिकाणी सर्वनाम कुठलं लिहू आपण? त्या. कुठला लिहू? त्या हा शब्द आपण इथं लिहूयात. म्हणजे बाई मुलांना खाऊ वाटत होत्या, त्या मुलांशी गप्पा मारत होत्या. ओके. लास्ट वन पहा. भाऊ घरात गेला, रिकामी जागा काही सुचेना. याच्यात आलेला नाम कुठला आहे? नाऊन कोणचं आहे? भाऊ. भाऊ हे नाम आहे. आणि त्यानंतर आपण त्याच्यात सर्वनाम कुठलं येईल? त्याला. कुठलं येईल? त्याला हे सर्वनाम येईल. ठीक आहे. पहा, पहिला सेंटेन्स आपण पाहिलं. हसीना खूप हुशार आहे. हसीना हे नाम आहे, मग तिच्या ठिकाणी ती मुलगी आहे म्हणून आपण ती यूज केला. आता इथं पहा, अगर यहाँ पर रमेश रहता तो हम यहाँ पर वर्ड कौन सा यूज करते? तो आहे ना. मुलगा असला तर आपण तो शब्द वापरला असता. इथं मुलगी आहे म्हणून आपण वापरला ती हे सर्वनाम वापरलं. ठीक आहे. दुसरा पहा. पक्षी उडत उडत लांब गेले, ते दिसेनासे झाले. त्यानंतर पाहिला आपण बाई मुलांना खाऊ वाटत होत्या, त्या मुलांशी गप्पा मारत होत्या. त्यानंतर ई आहे. भाऊ घरात गेला, त्याला काही सुचेना. त्याला हे आपण भाऊच्या ठिकाणी सर्वनाम वापरले आहे. ठीक आहे. पहा, अपन आदि सर्वदादी हे एक उदाहरण पाहिलं. ये एग्जाम्पल देखा हमने कि इसमें आए हुए सर्वनाम हे जेवढे आहेत ती सगळी सर्वनाम याच्यात आलेली आहेत आणि ती कोणासाठी आली ते आपण पाहिले है ना. ये सारे सर्वनाम किसके लिए आए हमने अभी इसके पहले देखा की त्याला, तो, तुला, तू, मला, तो, त्याच्या, त्याने हे सगळे सर्वनामे कोणाकोणासाठी आले ते आपण पाहिलं. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं की याच्यामधले सर्वनामे कुठली आहेत ती आपण अंडरलाइन केली. इन सेंटेंस में जो जो वर्ड्स सर्वनामे थी वो हमने क्या की, उसको अंडरलाइन किए. ओके. त्यानंतर लास्ट आपण पाहिलं इथं नामे दिली होती, आपण नामे ओळखली. हमने सबसे पहले नाउन्स को आइडेंटिफाई किया और नाउन्स की जगह प्रोनाउन्स वर्ड्स यूज़ किए. ठीक आहे. आपण आधी नामे अंडरलाइन केली, अधोरेखित केली आणि त्या ठिकाणी त्या नामाच्या ठिकाणी सर्वनामे वापरली. ओके, अंडरस्टूड. आता नोटबुकमध्ये पहा, तुम्हाला सर्वात आधी हे उदाहरण नोटबुकमध्ये कॉपी करायचं आहे. त्यानंतर हा क्वेश्चन नोटबुकमध्ये कॉपी करायचा आहे आणि शेवटी हा प्रश्न नोटबुकमध्ये कॉपी करायचा आहे. याचे आणखी काही एक्झाम्पल तुम्ही जर लिहू शकले तर ते लिहू शकता है ना. आप और भी एग्जाम्पल्स इसके लिख सकते हैं. ओके, अंडरस्टूड. अस्सलाम वालेकुम. अल्लाह हाफिज़.